दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अलिबागमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अलिबागमधील आंग्रेनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष सदाशिव मोरे उर्फ बाबूभाई मोरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत किराणा किटचे वाटप केले. यावेळी आंग्रेनगरमधील कार्यकर्ते दिलीप धुमाळ यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत प्रत्येक घरात जाऊन स्वतः किराणा किट पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. त्यावेळी संकटग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. या मदतीबद्दल परिसरातील नागरिकांनी संतोष मोरे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले. अशा कठीण प्रसंगी तात्काळ मदतीला धावून येणारे बाबू मोरे आमच्यासाठी देवदूतच ठरले, अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या. रेवदंडा परिसरात सामाजिक बांधिलकी जपत संकटाच्या प्रत्येक प्रसंगी नागरिकांच्या पाठीशी उभे राहणारे लोकप्रतिनिधी म्हणून बाबूभाई मोरे यांची ओळख आहे. आश्वासने देण्याऐवजी मी करून दाखवतो या भूमिकेतून ते सातत्याने काम करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. संकटकाळात लोकांच्या मदतीला धावून जाणारे लोकप्रतिनिधीच हेच समाजाचे खरे बळ असल्याची भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे. 2 दिवस आज आम्ही पाण्यात आहोत. उपसरपंच आले, त्यांनी बघितलं आणि त्यांनी आम्हाला काल जेवणाची पण सोय केली आणि आज त्यांनी आम्हाला एवढं सामान पाठवले, पैशाची व्यवस्था केली आमच्यासाठी. पण ह्यांनी कोणी आम्हाला मदत केली नाही आणि आम्ही आतापर्यंत पाण्यातच आहोत. आज दुसरा दिवस आमचा पाण्यात आहे. पण कोणी काल येऊन गेले, पण त्याच्यावर त्यांनी काही केलं नाही. संतोष मोरे म्हणजे त्यांचे खूप उपकार आहेत. उपसरपंच ते आले आज धावून. पण हे लोक एवढ्या वर्षी पाणी येतं आमच्याकडं, नुसते बोलतात पाण्यात राहता तुम्ही, असं करा तसं करा. आमच्याकडे पैसा नको, गरीब माणूस काय करणार आम्ही, कुठून पैसा आणायचा? तुम्ही बोलायला ठीक आहात, कमवणार तेव्हा आम्ही खाणार आहोत. काय उपयोग आहे तुमचा? नुसते बोलून जाता आम्हाला. एवढ्या स्कीम येतात, तुम्ही दाखवता का आम्हाला? लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.